अप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन मधला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहायचा आहे. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर बाउंडेड बाय. बघा काय म्हटलेलं आहे, सर्कल. सर्कल काय म्हटलेलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 60. ठीक आहे. जर इथे एक्स स्क्वेअर असेल प्लस वाय स्क्वेअर असेल तर हा जो 16 आहे ना, हा 16 म्हणजे ॲक्च्युली आर स्क्वेअर. काय असतो, आर स्क्वेअर. तर तुम्ही याला जनरलमध्ये लिहिताना एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे 16 असेल. आर स्क्वेअर म्हणजे काय असेल, 16 असेल. तर नक्कीच तो जो सर्कल आहे, ज्या सर्कलला हे इक्वेशन डिस्क्राईब करत आहे, त्याची जी रेडियस आहे ते किती असायला पाहिजे, 4 असायला पाहिजे. आर इज इक्वल टू काय असायला पाहिजे, 4. देन लाईन वाय इज इक्वल टू एक्स. लाईन वाय इज इक्वल टू एक्स इन द फर्स्ट क्वाड्रंट. हे जे इम्पॉर्टंट आहे त्याला मी अंडरलाईन केलं. काय करायचं, आपल्याला काढावं लागेल सर्कल. काढावं लागेल आपल्याला एक सर्कल. ठीक आहे. हा सर्कल काढल्यानंतर आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढावं लागेल. ठीक आहे. आपल्यासाठी हा जो आहे हा पॉईंट झाला ओरिजिन. हा पॉईंट झाला ओरिजिन किंवा 0. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा जर सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 आहे तर रेडियस किती आहे, 4 आहे. म्हणजे हा जो ओरिजिनपासून आहे इथपर्यंत रेडियस काय असायला पाहिजे, 4 असायला पाहिजे. तर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट झाला आपल्यासाठी 40. वाय इज इक्वल टू एक्स. लाईन काय, वाय इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स जर 1 असेल तर वाय सुद्धा 1, एक्स 2 असेल तर वाय सुद्धा 2, 1 1 2 2. म्हणजे वाय इज इक्वल टू एक्स तर अशी लाईन असते की जी बरोबर मधातून जाते. म्हणजे इकडे एक्स ॲक्सिस सोबतही 45 डिग्रीचा अँगल तयार करते आणि इकडे वाय ॲक्सिस सोबत सुद्धा 45 डिग्री. कारण की हा टोटल अँगल कितीचा आहे, 90चा. हा 90 डिग्री आहे. 45. ओके. म्हणून ही लाईन बरोबर वाय इज इक्वल टू एक्स ही लाईन कुठे जाते, मधातून जाते. मग आता बघा, एरिया ऑफ सेक्टर पाहिजे. कसा पाहिजे, बाउंडेड बाय द सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16. ठीक आहे. ॲक्च्युली आपल्याला हा पूर्ण एरिया काढायचा आहे. हा पूर्ण एरिया आपल्याला काढायचा आहे. पण हा एरिया काढत असताना बघा काय होते, आपण जसं इकडे एक्स ॲक्सिसवर जावं लागेल आपल्याला 0 to 4 जात असताना आपल्याला जे वरची जी कर्व लागते ना, हा ते एक्स ॲक्सिसवर चाललोच आपण. कुठून, 0 to 4. कारण की आपल्याला विचार करायचा आहे फर्स्ट क्वाड्रंट. हा आपल्यासाठी फर्स्ट क्वाड्रंट. इकडे 0 to 4 जात असताना एक्स ॲक्सिसवर 0 to 4 जात असताना वाय ॲक्सिस म्हणजे वाय इज इक्वल टू एक्सवर फक्त ही लाईन येते. तर मग ॲक्च्युली आपल्याला याचे 2 पार्ट करावे लागतील. ठीक आहे. आणि मग 2 जर पार्ट केले, बघा मी ही जी लाईन फाडली ही महत्त्वाची आहे. 2 जर पार्ट केले तर मग आपल्याला इथून तर इथपर्यंत, इथून इकडे जाऊ तर इथून तर इथपर्यंत या लाईनवर जाऊ. आणि इथून पुढे जाताना इकडेच्या बाजूला काय लागायला पाहिजे, सर्कल लागायला पाहिजे. काय लागायला पाहिजे, सर्कल लागायला पाहिजे. बरोबर आहे. मग जर आपण सपोज याला म्हटलं मी, हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आहे, याला म्हटलं मी ए, याला म्हटलं मी बी, आणि हा जो पॉईंट आहे हा सी. हा जो आहे आपल्यासाठी पॉईंट आहे सी. ॲक्च्युली आपल्याला रिक्वायर्ड एरिया बघा काय, रिक्वायर्ड एरिया जो आपल्याला काढायचा आहे, रिक्वायर्ड एरिया आहे एरिया ऑफ रिजन ओ. ए पासून पुढे जायचं आहे बी, नंतर असं सी आणि नंतर पुन्हा ओ. म्हणजे क्लोज रिजन आहे ना तो, ओ ए बी सी ओ, याचा काढायचा. पण याचा एरिया काढताना मग तो 2 पार्टमध्ये काढावा लागेल. एक घ्यावा लागेल आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए सी, एरिया ऑफ रिजन ओ ए सी ओ. ठीक आहे. प्लस काढावं लागेल एरिया ऑफ ए बी सी ए, असा तो एरिया काढावा लागेल 2 पार्टमध्ये. हा एरिया काढत असताना महत्त्वाचा आहे की हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, सी इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढता यायला पाहिजे. बघा हिअर सी इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ, मला सांगा सी हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा कोणाचा, या सर्कलचा आणि या लाईनचा. सर्कल म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 अँड लाईन वाय इज इक्वल टू एक्स. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला हा जो आहे याचे जर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचे असेल तर तुम्ही या 2 इक्वेशनचा विचार करायला पाहिजे. मग ते सॉल्व करत असताना काहीच करायचं नाही. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16, याच्यामध्ये वाय इज इक्वल टू एक्स ठेवून द्यायचं. नाव एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16. याच्यामध्ये काय करायचं, या इक्वेशनमध्ये सी हा या दोन्हीचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणून या 2 इक्वेशनचा यूज करायचा. ठीक आहे. वाय इज इक्वल टू एक्स, मग एक्स स्क्वेअर
प्लस वाय इज इक्वल टू एक्स तर काय व्हायला पाहिजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16. देन एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मीन्स 2x स्क्वेअर इज इक्वल टू 16. एक्झॅक्टली एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16/2 म्हणजे किती 8. एक्स इज इक्वल टू 8. 8ला जर पाहिलं 8ला बघा 8ला मी जर असं लिहिलं तर 4 मल्टिप्लाइड बाय 2 आणि स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये पाहिजे एक्स स्क्वेअर आहे तर 4ला लिहू शकतो मी 2चा स्क्वेअर आणि हा जो 2 आहे 2ला लिहू शकतो मी √2 बरोबर आहे याचा स्क्वेअर बघा 2चा स्क्वेअर 4 2चा स्क्वेअर काय येईल 4 आणि √2चा स्क्वेअर येईल 2 4 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे एक्स स्क्वेअरला मी लिहू शकतो 2√2 होल स्क्वेअर ठीक आहे आणि हेन्स एक्स इज इक्वल टू 2√2 बरोबर ना एक्स इज इक्वल टू 2√2 आणि आपल्याला एक्स इज इक्वल टू 2√2 आहे पण आपल्याला हे दिलेलं आहे की वाय इज इक्वल टू एक्स हेन्स वाय इज इक्वल टू एक्स सो as the value of x is 2√2 y also equal to 2√2 so this is the point of intersection x coordinate आणि y coordinate. मग हा जो c आहे हा जो आहे हा कसा आहे तर 2√2, 2√2 म्हणजे इथून तर इथपर्यंत याचा x coordinate जो आहे तो 2√2 आहे आणि y coordinate सुद्धा हा जो आहे तो सुद्धा 2√2 आहे. पण या सीला जर एक्स ॲक्सिसवर घेतलं तर हा जो ए पॉईंट आहे तो काय असायला पाहिजे इथून ते इथपर्यंत किती असायला पाहिजे 2√2. सीचा एक्स कोऑर्डिनेट 2√2, 0 म्हणजे आता एरिया काढत असताना कसं जावं लागेल ते पहा. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू हे तर मी इथे लिहिलंच आहे एरिया ऑफ OACO. तर मला बघा कसं लिहावं लागेल इंटिग्रेशन मला दोन फेजेसमध्ये जावं लागेल. 2 फेजेसमध्ये मी इथे हा ट्रायंगल काढतो आता बघा किंवा हा जो आहे हा जो पार्ट आहे ना हा पार्ट मी या ठिकाणी काढतो असा बरोबर आहे. त्यानंतर असा इथे सर्कल आलेला आहे बरोबर आहे सर्कल. त्यानंतर ही लाईन गेलेली हा आपल्यासाठी O आहे हा आपल्यासाठी काय आहे तर C आहे. सीचे कॉर्डिनेट्स काय 2√2, 2√2. त्यानंतर याला आपण असं घेतलेलं आहे असं आणि सीचा जर एक्स कॉर्डिनेट 2√2 आहे म्हणजे हा सुद्धा काय तर 2√2. मग एरिया काढताना पहिले हा याचा विचार करा याचा ठीक आहे. मग आपण जो एक्स ॲक्सिसवर 0 पासून जर 2√2 पर्यंत 0 to 2√2 ठीक आहे इथपर्यंत आलो. पण इथून इथपर्यंत आलो आहे आणि असं जावं लागेल ना आता असं जावं लागेल इकडे. मग इकडे जात असताना ही जी लाईन आलेली आहे ही लाईन आपल्यासाठी कोणती आहे तर ही लाईन आपल्यासाठी y इज इक्वल टू एक्स सर्कल आला काय याच्यामध्ये नाही. इथून तर असा एरिया काढू आपण 0 पासून 2√2 पर्यंत जाऊ आणि इकडे घेऊ y dx 0 to 2√2 एक्स ॲक्सिसवर आलो त्याचे काय लिहित असतो आपण dx लिहू बरोबर आहे. इथे काय लिहू आपण dx इथे लिहू आपण y पण इथे y म्हणजेच काय तर हा x dx ओके. देन वी विल टेक प्लस. आता आपण पुढे जाताना कसं जाऊ 2√2 पासून तर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट काय 40 मग 2√2 लोअर लिमिट 24 बरोबर आहे. इथून ते इथपर्यंत आलो पण आता आपल्याला विचार करावा लागेल कशाचा सर्कलचा विचार करताना बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 आणि येथे आपण 2√2 24 एक्स ॲक्सिसवर चालवतो. येथे लिहावं लागतं आपल्याला dx Now here it is y but we have to think about the equation of the circle x square plus y square is equal to 16. So y square is equal to 16 minus x square and hence y is equal to under root 16 minus x square. So आपल्याला येथे घ्यावं लागेल y is equal to 16 under root 16 minus x square dx. या ठिकाणी आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे इज इक्वल टू एक्स dx म्हणजे काय एक्स स्क्वेअर बाय 2 ओके. देन हिअर लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 2√2 प्लस. आता महत्त्वाचं आपल्याला हे इंटिग्रेशन बरोबर ना 16 मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे. याला लिहिताना आपण 2√2 या ठिकाणी 4 √16 मायनस एक्स स्क्वेअरला 16 आणि 4 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx ओके इज इक्वल टू येथे तर 2 राहिलंच खाली एक्सची व्हॅल्यू ठेवावी लागेल. हा मी 1/2 लिहून घेतो ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू ठेवावी लागेल 2√2
ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लोअर लिमिट किती आहे 0. ठीक आहे. प्लस प्लस महत्त्वाचा आहे हा जो फॉर्म आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर आपला आन्सर असते x/2 बरोबर ना. काय असते x/2. ओके. देन अंडर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजेच काय 4 स्क्वेअर. 4 स्क्वेअर म्हणजेच काय 16 मायनस एक्स स्क्वेअर बरोबर आहे. प्लस असते ए स्क्वेअर बाय 2. ए म्हणजेच काय 4 बरोबर आहे. ए स्क्वेअर बाय 2. त्यानंतर साइन इनव्हर्स ऑफ काय असते x/a एक्स आणि बाय ए म्हणजेच किती हा 4. ए म्हणजेच किती हा 4. आणि इथे याला द्यावी लागेल लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. लोअर लिमिट किती आहे लोअर लिमिट आहे 2√2 आणि अप्पर लिमिट किती आहे तर 4. अप्पर लिमिट आहे 4 इज इक्वल टू इथे घेतो मी स्टेप. या ठिकाणी हा 1/2 आहेच. ठीक आहे. 2चा स्क्वेअर इथे 4 खरं तर 2√2 आपण लिहिला होता स्क्वेअरचा फॉर्ममध्ये कशाला 8ला म्हणजे 2√2 स्क्वेअर याला आपण डायरेक्टली लिहू शकतो 8. ओके. प्लस या ठिकाणी आपल्याला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. या ठिकाणी व्हॅल्यू ठेवत असताना हा ब्रॅकेट स्टार्ट करतो मी. ठीक आहे. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू पहिले मी 4 ठेवतो. ठीक आहे. 4/2 पण आता जर विचार जर केला तर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू तुम्ही काय ठेवणार 4 ठेवणार. एक्सची व्हॅल्यू काय ठेवणार 4. 16 मायनस किंवा लिहून घेतो मी. ठीक आहे. 4/2 अंडर रूट 16 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच काय 4 स्क्वेअर प्लस 16/2 काय तर साइन इनव्हर्स ऑफ x/4. एक्स म्हणजेच काय 4/4 बरोबर आहे ना. 4/4 ही झाली अप्पर लिमिट. देन मायनस काय तर लोअर लिमिट x/2. एक्स म्हणजेच काय 2√2 अपॉन 2 बरोबर ना. x/2 एक्स म्हणजे 2√2 अपॉन 2. ठीक आहे. स्क्वेअर रूटमध्ये काय तर 16 मायनस 2√2चा लागेल स्क्वेअर. 2√2चा लागेल स्क्वेअर. देन पूर्ण जर मायनसमध्ये आहे ना तर मी हे सुद्धा जे प्लस आहे ना ते नाही तर मग इथे ब्रॅकेट द्यावं लागेल. हा जर प्लस लिहायचा असेल तर मी डायरेक्टली तो मायनस 16/2 म्हणजेच काय 8. 16/2 म्हणजेच काय 8 बरोबर आहे. देन साइन इनव्हर्स ऑफ काय लागेल इथे एक्स म्हणजेच काय 2√2/4 आणि इथे हा ब्रॅकेट कम्प्लीट. हे सॉल्व करत असताना इज इक्वल टू 8/2 म्हणजे काय आला पाहिजे इथे 4 प्लस. ठीक आहे. प्लस हा ब्रॅकेट ओपन करून घेऊ. ब्रॅकेटच्या बाहेर प्लसच आहे 4/2. आता हा तर काय होते 0. 16 मायनस 4 स्क्वेअर म्हणजे 16 0 इंटू एनिथिंग 0 बरोबर ना. प्लस घेऊ आपण 0 प्लस 16/2 म्हणजेच काय इथे या ठिकाणी काय आला पाहिजे 8 यायला पाहिजे. या ठिकाणी सुद्धा काय आला पाहिजे 8. ठीक आहे. देन साइन इनव्हर्स ऑफ 4/4 म्हणजेच काय आला पाहिजे साइन इनव्हर्स ऑफ 1 यायला पाहिजे. मायनस या ठिकाणी 2 कॅन्सल काय आला पाहिजे अंडर रूट 2 इंटू 2√2चा स्क्वेअर किती येतो 8. 16 मायनस 8 म्हणजे 8 कशामध्ये स्क्वेअर रूटमध्ये. या ठिकाणी 8 कशामध्ये स्क्वेअर रूटमध्ये बरोबर आहे. मायनस 8. ठीक आहे. इंटू साइन इनव्हर्स ऑफ इथची टर्म एक महत्त्वाची आहे. साइन इनव्हर्स ऑफ मला सांगा हा 2/4 म्हणजे काय झालं हा 2 आणि अंडर रूट 2 अपॉन 2 म्हणजे 1/√2 1/√2. ओके. हे समजलं का. 2/4 आहे ना तर हा झाला 1/2 म्हणजे खाली आला 2. अंडर रूट 2 आहे या 2ला अंडर रूट 2 अंडर रूट 2 लिहू शकतो. 1 अंडर रूट 2 कॅन्सल 1/√2. ठीक आहे. इज इक्वल टू. ठीक आहे. काय यायला पाहिजे इथे यायला पाहिजे हा या ठिकाणी बघा अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 8 म्हणजे अंडररूटमध्ये 8 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 16चं स्क्वेअर रूट 4 हा प्लस 4 आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी होऊन जाईल 4. ठीक आहे. काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल बरोबर आहे. या ठिकाणी पहा 4 कॅन्सल आहे. साइन इनव्हर्स ऑफ 1 हा तर 0च आहे. साइन इनव्हर्स ऑफ 1 काय तर π/2 आणि इथे हा 8 आहेच π/2 याला मल्टिप्लिकेशनमध्ये हा 8 बरोबर आहे. मायनस 8 इंटू साइन इनव्हर्स ऑफ 1/√2 1/√2 0 1/2 1/√2 म्हणजे π/4 इज इक्वल टू. ठीक आहे. हा 2 8 म्हणजे किती 4 8/2 म्हणजे हा झाला 4. ठीक आहे. हा झाला 2 बरोबर. 8/4 म्हणजे 2 म्हणजे काय झालं 4π. ओके. मायनस काय तर 2π. 4π मायनस 2π म्हणजेच किती 2π स्क्वेअर युनिट्स 2π स्क्वेअर
युनिट्स हे झाला ॲन्सर कशाचं एरिया ऑफ द सर्कलचं, कशाचं एरिया ऑफ द सर्कलचं. ठीक आहे, एकदम व्यवस्थित प्रॉब्लेम सांगितलेला आहे, आरामशी सांगितलं आहे, स्टेप्समध्ये सांगितलेला आहे. फक्त हा पार्ट समजून घ्यायचा. येथे जाताना तुम्हाला 0 to 2√2 जात असताना वरती कोणती कर्व लागली y = x तर हेच घ्या. आणि 2√4 असं जात असताना इकडनं कोणती कर्व लागली तर काय लागला सर्कल. तर म्हणून येथे घेताना 0 to 2√2 जात असताना येथे आपण लाईन घेतलेली आहे आणि 2√2 पासून तर 4 पर्यंत जात असताना आपण काय घेतलं आहे सर्कलचं इक्वेशन घेतलं. 2√2 4 असं आपण एक्स ॲक्सिसवरच जात आहे तर इथे काय येईल dx राहील. पण येथे जे लिहावं लागेल ते लिहावं लागेल सर्कलच्या इक्वेशनवरून yची व्हॅल्यू. ओके, तर हे आहे एरिया ऑफ सेक्टर बाउंडेड बाय द सर्कल अँड द लाईन y = x.